जळगाव येथील धनाजी नाना चौधरी विद्याप्रबोधिनी येथे 2 दिवसीय आंतरराष्ट्रीय बहुविद्याशाखीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. कॉमर्स अँड मॅनेजमेंट टीचर्स असोसिएशन मुंबई आणि युनिव्हर्सिटीज कॉमर्स अँड मॅनेजमेंट टीचर्स असोसिएशन गुजरात यांच्या सहकार्याने लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय व शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. आज सकाळी 10 वाजता महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी कवयित्री बहिणबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू व्ही.एल. माहेश्वरी, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक भाऊ जैन, परिषद अध्यक्ष शिरीषदादा चौधरी, डॉक्टर बबनराव तायवाडे, किनोट वक्ते तानसेन चौधरी, डॉक्टर आशिष दवे आणि डॉक्टर कुलदीप शर्मा आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी परिषदेच्या प्रोसिडिंग पुस्तकाचे अनावरण करण्यात आले. विविध संशोधकांच्या निबंधांचा समावेश असलेले हे पुस्तक शैक्षणिक क्षेत्रासाठी मार्गदर्शक ठरणार आहे. ही परिषद 2 दिवस चालणार असून विविध तांत्रिक सत्रांमध्ये देश-विदेशातील संशोधक आपले निबंध सादर करणार आहेत. हे बघा की आपल्या महाराष्ट्र राज्यात आणि संपूर्ण देशामध्ये कॉमर्स आणि मॅनेजमेंट या विषयाचे जे प्राध्यापक असतात, या प्राध्यापकांमध्ये कॉमर्स आणि मॅनेजमेंट या 2 फील्डमध्ये जे नवीन नवीन चॅलेंजेस दररोज उभे राहतात, त्या नवीन चॅलेंजेसबद्दल अत्याधुनिक नॉलेजचा प्रचार आणि प्रसार करणे, त्यांना त्याविषयी एक्सपर्ट लोकांकडनं मार्गदर्शन करणे आणि या सर्व चॅलेंजेसला प्राध्यापकांनी स्वतः फेस करून चांगल्या प्रकारे विद्यार्थी घडविणे हा प्रमुख हेतू अशा प्रकारच्या या कॉन्फरन्सचा असतो. आणि म्हणून फक्त आपल्या राज्यातल्या प्राध्यापकांनीच आपसामध्ये विचारविनिमय न करता इतर राज्यातील प्राध्यापकांना सोबत घेऊन ही संकल्पना आणखी मोठ्या प्रमाणामध्ये वृद्धिंगत करणे ह्या हेतूने आपलं महाराष्ट्रातील कॉमर्स अँड मॅनेजमेंट टीचर असोसिएशन आणि गुजरातमधील कॉमर्स अँड मॅनेजमेंट टीचर असोसिएशन या दोघांनी मिळून या इंटरनॅशनल कॉन्फरन्सचं या ठिकाणी हे आयोजन केलेलं आहे. 2 दिवस ही कॉन्फरन्स आलेली आहे. 50 रिसर्च पेपर आलेले आहे. 120 प्रतिनिधी यामध्ये 2 दिवस डेलिब्रेशन करणार आहेत. आत्ताच आपण बघितलं की आमच्या महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध उद्योगपती आपले जळगाव निवासी अशोकजी जैन या ठिकाणी येऊन गेले. संजय सावकारेजी या ठिकाणी येऊन गेले. व्हाईस चान्सलर येऊन गेलेले आहे. आता बीजभाषण चौधरींचं होणार आहे. आणि त्यानंतर या सर्व आलेल्या संशोधन पेपरचं वाचन होऊन उद्याला सकाळी प्रमुख पाहुण्यांसोबत एक पॅनल डिस्कशन ज्याला आम्ही म्हणतो की त्या पॅनल डिस्कशनमध्ये एक्सपर्ट लोक हजर राहतील. आमचे प्राध्यापक त्यांना विविध प्रश्न विचारतील आणि त्या प्रश्नांवरती पॅनल डिस्कशनमध्ये जे एक्सपर्ट लोक सहभागी होतील ते त्यांच्या समस्यांचं निराकरण करून एक आधुनिक ज्याला आपण म्हणू की ज्ञान सध्याच्या चॅलेंजेसला कसं फेस करायचं याविषयी ती अद्ययावत होतील आणि त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडेल आणि जी काही भर पडेल त्याचा फायदा या आमच्या नवीन पिढीत येणाऱ्या विद्यार्थ्यांना नक्कीच होईल याचा मला आत्मविश्वास आहे. आणि म्हणून ही कॉन्फरन्स या लोकसेवा मधुकरराव चौधरी कॉलेज ऑफ सोशल वर्क आणि आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज या दोन्ही कॉलेजनी मिळून या ठिकाणी घेतलेले आहे. या संस्थेचे अध्यक्ष मान्य शिरीषदादा चौधरी, ते प्राचार्य संपूर्ण आमचे प्रमोद चौधरी जे सेक्रेटरी आहेत, या सर्वांच्या आणि प्राचार्यांच्या आणि त्यांच्या संपूर्ण समूहाच्या आर्थिक प्रयत्नाने ही या ठिकाणी यशस्वी होते आहे. हे आमच्या संघटनेकरता असोसिएशनकरता फार गर्वाची बाब है. सबसे पहले मैं इस महत्वपूर्ण अंतर्राष्ट्रीय सम्मेलन के आयोजन के लिए आयोजक संस्था को हार्दिक बधाई देता हूँ. कॉमर्स मैनेजमेंट एंड इनोवेशन रोड मैप टू विकसित भारत 2047 यह विषय केवल एक शैक्षणिक चर्चा का विषय नहीं है, बल्कि यह भारत के भविष्य की दिशा तय करने वाला विचार हमारे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र जी मोदी ने रखा है.
भारत आज दुनिया की सबसे तेजी से बढ़ती अर्थव्यवस्थाओं में से एक है, लेकिन यदि हमें 2047 तक विकसित राष्ट्र बनना है तो हमें अपनी अर्थव्यवस्था को हर क्षेत्र में नवाचार, प्रबंधन क्षमता और उद्यमशीलता को बढ़ाना होगा। मुझे विशेष रूप से यह कहना है कि खेती और कृषि उद्योग का समन्वय भारत के विकास की सबसे बड़ी शक्ति बन सकता है। भारत की लगभग आधी से ज़्यादा आबादी आज भी कृषि पर निर्भर है। इसलिए यदि हम कृषि को तकनीक, नवाचार और बेहतर प्रबंधन से जोड़ते हैं तो न केवल किसानों की आय बढ़ेगी बल्कि देश की अर्थव्यवस्था भी मजबूत होगी। आज पूरी दुनिया जल संकट की चुनौती का सामना कर रही है। ऐसे समय में जल प्रबंधन और सूक्ष्म सिंचाई तकनीक का महत्व बहुत बढ़ चुका है। यदि हम हर बूंद पानी का सही उपयोग करना सीख ले तो हम कृषि उत्पादन को कई गुना बढ़ा सकते हैं। As every country, if you see, it's advanced country or very, you can say, advanced country, they are advanced because they have achieved their targets in science, commercial aspects, and India has now become a fifth number as a country of growth. We have targeted our country to become a third economical country in recent years, and we have already achieved nearby. We are on the steps. But I feel Vikasit Bharat will achieve only when we will consider farming as a business. Unless and until we target our farmers, we can't achieve Vikasit Bharat. Unless and until we give a business category to farming, we can't achieve Vikasit Bharat. And that process has started earlier at our Jalgaon Bhav, Bhavarlal Ji Jain. Ashok Bhav is his son. Bhavarlal Ji has adopted farming as a business. And then now you are very much aware of Jain irrigation. I hope you are all from Gujarat and Rajasthan, you are aware of Jain irrigation. So how is Bhavarlal Ji Jain, we used to call him as how has taken farming as a business. And one farm, Jain irrigation, has given his as a business criteria, farming. If we will not achieve our target, only one company will give business criteria to farming. All other companies should also give the same criteria. Then only we will be successful. And commercial is a field that you have to expose yourself in marketing. In some days before I visited to Europe.